एक तरफ राज्य के कई जिले भयंकर सूखे की चपेट में हैं, वहीं दूसरी तरफ जालना से एक ऐसी तस्वीरें सामने आई है जिसने सोचने पर मजबूर कर दिया। जालना शहर को जलापूर्ति करने वाली पाइपलाइन फटने से यहां लाखों लीटर पानी बर्बाद होकर सड़क पर बह गया। जालना शहर को जलापूर्ति करने वाली नई बस्ती क्षेत्र में पाइपलाइन फटने से लाखों लीटर पानी बर्बाद हो गया। पानी भरने से पूरे क्षेत्र में जल जमाव की समस्या निर्माण हो गई। खुद जालना में हर 15 दिन में पानी की आपूर्ति की जाती है, जिससे यहाँ के लोग पानी की इस बर्बादी से हैरान है। अब आम आदमी पार्टी ने पानी की इस बर्बादी पर विरोध प्रदर्शन की चेतावनी दी है। आपने समस्या का समाधान जल्द नहीं करने पर यह चेतावनी दी है। यामध्ये प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अधिकारी नुसतं एसी मध्ये बसून आहे आणि रोडवर काम करत नाहीये। मागील 5-6 वर्षापूर्वी 200 कोटीची पाईपलाईन 600 कोटी मध्ये करून सुद्धा हे अशी पाईपलाईन फुटत आहे आणि वेगवेगळे दुरुस्तीचे बिल नुसतं कागदावरच टाकून उचलत आहे। यामध्ये मागील 2021 पासून ते 2025 पर्यंत ऑडिट रिपोर्ट सुद्धा केले नाहीये नगरपालिकेने आणि महानगरपालिकेने। याच्यामध्ये सर्वस्व दोषी जो आहे संतोष कांडेकर आपले आयुक्त आहे, यांनी आतापर्यंत वेळोवेळी कोणत्याही जालना शहरातले लिकेज काढलेलं नाहीये आणि 15 दिवसापासून 15 दिवसाला आड एकदा पाणी येतं। आता मागील 12 घंट्यापासून 12 वाजेपासून दुपारपासून पाणी वेस्टेज आहे। इथे 15 दिवस लोकांना पाणी देत नाही। याचे जिम्मेदार कोण? याचा सर्वस्व जिम्मेदार माझ्या मते तरी महानगरपालिकेचे आयुक्त यांची कार्यप्रणाली याला जबाबदार आहे आणि याला कुठेही जनतेसाठी कोणी लक्ष देत नाहीये। आमचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर ही लिकेज नाही काढल्यास तर आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने याच्याबद्दल तीव्र आंदोलन छेडू। नाही आता स्थानिक नगर नेते जे आहे, स्थानिक नेते आता काही इलेक्शन नाहीये, त्याच्यामुळे ते काय सध्या अधिकारी आणि रनिंग मागील नगरसेवक ते जोमात आहे आणि जनता कोमात आहे। तर जनतेने हे ठरवायचं आहे की आपल्या समस्याला कोण अडचण देतं, कोण समोर जातं आणि कोण आपल्या समस्या सोडवतं, त्यांना निवडून देण्याची गरज आहे। आपल्या महानगरपालिकेमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये सगळे स्थानिक नगरसेवक जे आहे का तर अर्धे 80% गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत। जनतेने ठरवावं की हे नेते डबल त्यांना सभागृहात पाठवायचं का नाही पाठवायचं, हे जनतेने ठरवावं।